दरम्यान सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत का? कारण एक्झिट पोलनुसार सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत। सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी बोलणारच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, आमचं आयुष्य राजकारणातच गेलंय असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला। तर राऊत ज्या शाळेमध्ये शिकले ती शाळा काँग्रेसनं निर्माण केली आहे असं प्रत्युत्तर त्यानंतर नाना पटोले यांनी दिलेला आहे। राऊत विद्वान आहेत, ते कालच लंडनमधून आले। पटोलेंनी राऊतांना हा खोचक टोला लगावलाय। त्यांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, हा करंट आम्हाला माहिती आहे। त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करून कॅमेरे लावून बसावं लागत नाही। आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे। नाही, मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन। मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। आमचं सुद्धा अख्खं आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय, मला माहिती आहे। कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये। सगळे जण राजकारण करायला आलेले आहेत। तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो। त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही। ज्या शाळेत शिकला संजय राऊत, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती। त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी। संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही।